नेहमीचा पोहा, उपमा, नेहमीचे तेच डोसे खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल आणि काहीतरी तुम्हाला पौष्टिक खायचं असेल, तर या पद्धतीने मटारचे हे जाळीदार पौष्टिक डोसे एकदा नक्की बनवून बघा. हिवाळा सुरू आहे, बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मटार आलेले आहेत. तर या पद्धतीने तुम्ही हा जाळीदार डोसा आहे तो फक्त 10 मिनिटात झटपट बनवू शकतात. सकाळच्या घाई गडबडीत तुम्हाला काही वेगळं करायचं असेल तर असा हा जाळीदार डोसा एकदा नक्की ट्राय करा. बराच वेळ मऊ राहतो, मुलांना तुम्ही टिफिनला देऊ शकता, खायला अप्रतिम लागतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर हा जाळीदार डोसा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी हिरवे मटार घालणार आहोत. खूप काही साहित्य लागत नाही, खूप कमी साहित्यातच आपण हे डोसे बनवणार आहोत. यानंतर 2 मोठे चमचे बारीक रवा घेतलाय. तुम्ही जाडा रवा असेल तो घेतला तरी सुद्धा चालेल. मूठभर कोथिंबीर घालायची आहे. यानंतर 2 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे. आता मुलांना देत आहे तर तुम्ही मिरच्याचं प्रमाण त्याप्रमाणे ठरवू शकता. यानंतर 1 मोठा चमचा दही घातलाय. तुम्ही इथे ताकाचा वापर करू शकता. लहान 2 वाट्या मी इथे पाणी घातलेलं आहे. पाणी सुरुवातीला कमी घाला, नंतर लागेल तर घालू शकतो. मीठ सुद्धा चवीप्रमाणे मी यामध्येच घातलंय. झाकण लावून बारीक एकदम पेस्ट करून घ्यायची. मस्त अशी हिरवीगार पेस्ट तयार झालेली आहे. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये ही पेस्ट काढून घेऊया. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. बॅटर चांगलं मिक्स करून घेतलंय. तुम्ही पाहू शकता आपण जसे डोसे बनवतो ना त्या पद्धतीचं बॅटर पाहिजे. यामध्ये पाणी जास्त आधी घालायचं नाही. झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटासाठी फक्त बाजूला ठेवून द्यायचं, कारण यामध्ये आपण रवा घातलाय. 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता बॅटर छान फुललेलं आहे. आता यामध्ये 1 पॅकेट इनो घालायचं आहे आणि तुमच्याकडे जर इनो नसेल तर तुम्ही इथे खायचा सोडा घालू शकता. थोडंसं पाणी घालायचं आहे, अगदी 1 चमचा, आणि मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने हे बघा. आता हे मिक्स करण्यापूर्वीच पॅन गरम करायला ठेवायचा आहे आणि ताबडतोब लगेचच डोसे बनवायला घ्यायचे. तर आधीच मी इथे पॅन गरम करायला ठेवला होता. पॅन गरम करायला ठेवल्यानंतरच यामध्ये इनोचं पॅकेट घालायचं आहे आणि बॅटर घालण्यापूर्वी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 पळी बॅटर यावर घालायचं आहे. तुम्हाला हे डोसे लहान मोठे कसे हवे त्याप्रमाणे बॅटर घालायचं आहे. एकदम हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे. जास्त पसरवाल तर याला जाळ्या पडणार नाही. हलक्या हाताने फक्त पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त याला जाळ्या पडायला लागलेल्या आहेत. गॅसची फ्लेम सुरुवातीला फास्ट ठेवायची. तवा गरम झाला, पॅन गरम झाल्यानंतर बॅटर घालायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर डोसा पूर्णपणे वरून कोरडा होऊ द्यायचा. त्यानंतरच याला पलटून घ्यायचं आहे. यानंतर याच्या साईडच्या कडा अशा लूज करायच्या, मोकळ्या करायच्या आणि याला उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा छान शेकून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता दुसऱ्या बाजूला सुद्धा मस्त अशा जाळ्या याला पडलेल्या आहेत. हा डोसा चांगला भाजला गेला की मस्त काढून घ्यायचा एखाद्या जाळीवर, कारण जाळीवर काढल्यामुळे याची एक्स्ट्राची वाफ असते ना ती निघून जाते. हे बघा काय मस्त रंग आलाय आणि जाळी सुद्धा खूप सुरेख पडलेली आहे. दुसरा डोसा पण याच पद्धतीने बनवायचा आहे. 1 ते 2 पळी बॅटर घालायचं, हलक्या हाताने पसरून घ्यायचं, जास्त पसरवायचं नाही. पाहू शकता काय मस्त अशा याला जाळ्या पडतायत. या पद्धतीने बनवला ना तर तुमचा डोसा कधीच फेल जाणार नाही. अगदी 10 मिनिटात हे डोसे बनवून तयार होतात. सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी तुम्ही या पद्धतीने पटकन बनवू शकता. शिवाय हे डोसे आहेत ना ते पौष्टिक सुद्धा आहेत. नेहमीचे आपण तेच डोसे खाऊन कंटाळा येतो, मुलांना सुद्धा काही वेगळं खायचं असतं. तर या पद्धतीने एकदा हे डोसे तुम्ही बनवून द्या त्यांना. बराच वेळ नरम राहतात, अगदी सॉफ्ट मऊसूद होतात. हे बघा मस्त अशी याला सुद्धा जाळी छान आलेली आहे. दुसऱ्या बाजूनी चांगलं शेकून घेतलंय. काढून घेऊया. आता काढताना जाळीवरच काढायचं आहे, नाहीतर याला पाणी सुटतं. अजून एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते. हे बघा बॅटर आधीच घातलं होतं, याला सुद्धा छान अशी जाळी आलेली आहे. जेवढं मी बॅटर घेतलं होतं त्या बॅटरमध्ये 4 डोसे मस्त बनवून तयार होतात. हा सुद्धा बनवून झालाय. दुसऱ्या बाजूनी छान रंग आलेला आहे. हे बघा काढून घेऊया. याला डोसा म्हणतात, सेट डोसा म्हणतात, आंबोळी सुद्धा म्हणतात, पण आपण ही आंबवून केलेली नाही आहे. रव्याचा डोसा, मी पोह्याचा डोसा, तांदळाचे डोसे असे बरेच डोस्याचे प्रकार अपलोड केलेले आहेत. ते सुद्धा मंडळी नक्की पहा. आपले हे 4 डोसे बनवून एवढ्या बॅटरमध्ये तयार झालेले आहेत. पहा किती मस्त अशी जाळी पडलेली आहे.
आणि नरम बघा किती मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत, मऊसूत झालेले आहेत. बराच वेळ हे असेच मऊसूत राहतात. आहे की नाही साधी सोपी पद्धत. आता हे सर्व केलेले आहेत मी दह्याबरोबर. मुलांना तुम्ही पाहिजे तर सॉस बरोबर देऊ शकता. चहाबरोबर सुद्धा खायला अप्रतिम लागतात, कारण आपण यामध्ये मिरची घातलेली आहे आणि चटणी नसेल तरी तुम्ही असेच हे खाऊ शकता. चला तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने मटारचे डोसे असे हे बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. माझी खात्री आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडलीच असणार. झटपट बनणारे हे डोसे करून बघा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.